जो 5वा धडा आहे त्या पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याविषयीचा आहे. आणि दुसरा धडा शिकवताना पवित्र आत्म्याविषयीच्या बऱ्याच मुद्द्यांना आपण पाहिलेलं आहे किंवा शिकलेलो आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचं कार्य आम्ही पाहिलेलं आहे. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना शिकवणारा आहे. पवित्र आत्मा ख्रिस्ताचे गौरव करणारा आहे. पवित्र आत्मा स्मरण देणारा आहे. पवित्र आत्मा सांत्वन देणारा आहे. दुसऱ्या अध्यायात शिकवण्याच्या नोट्समध्ये देखील तो भाग आहे. एक महत्वाचा मुद्दा पौलाने 2 वेळा वापरलेला आहे. पहिले थेसलोनिकराचे पत्र 5वा अध्याय 19वा वचन आणि इफिसकराचं पत्र 4था अध्याय 3वा वचन. पहिले थेसलोनिक 5:19 आत्म्याला विझवू नका आणि इफिस 4:30 देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी म्हणून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याचे वेगळे मुद्रित झाला. पौलानेच हे 2 मुद्दे पवित्र आत्म्याविषयी वापरले. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका आणि पवित्र आत्म्याला विझवू नका. दोन्ही संकल्पना सारख्या आहेत, परंतु थोडेसे त्याच्यामध्ये थोडासा बारीकसा काय आहे फरक आहे. पहिले थेसलोनिक 5:19 जे आम्ही वाचलो, पवित्र आत्म्याला विझवू नका. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आग विझवणे म्हणजे काय. कशी विझवू शकतो आम्ही आग? आग आग खूप माती टाकतो. खूप मारून बोलतो. जस्ट मोठी आग लागते पण पाणी टाकतो किंवा माती टाकतो. म्हणजे पाणी टाकणे आणि माती टाकणे या कृतीमध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत. अतिशय वेगाने आम्ही पाणी मारतो, ती जी आग आहे आणि त्या आगीचे अस्तित्व आहे ते नष्ट करतो. तर तो भाग पौलाच्या मनामध्ये आहे. विश्वासणारे आपल्या शब्दांद्वारे, विश्वासणारे आपल्या कृतीद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या निर्णयाद्वारे अशा प्रकारे काय करतात? माती टाकतात. कोणावरती? पवित्र आत्म्याच्या उत्साहावर. पवित्र आत्म्याला नेहमी आगीचं स्वरूप दिलेलं आहे. आगीची उपमा दिली आहे पवित्र आत्मा. आगीप्रमाणे आहे पवित्र आत्मा. सगळं फोडून टाकणारा आहे, भेदून टाकणारा आहे. पवित्र आत्मा ज्यावेळेस एका व्यक्तीच्या जीवनात काम करतो, जशी आग काम करते तसंच काम करतो पवित्र आत्मा. प्रज्वलित करतो, ज्वलित करतो, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना तो जाळतो किंवा वेगळं करतो. आणि पवित्र आत्म्याच्या आगीचं हे काम चालू असताना ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप येतं, देवविरोधी एखादी गोष्ट येते, त्यावेळेस ती कृती किंवा ती गोष्ट किंवा तो निर्णय काय करतो? ज्याप्रमाणे आम्ही त्या आगीवरती माती टाकतो, पाणी टाकतो आणि ते नष्ट करून टाकतो, त्याप्रमाणे आम्ही पवित्र आत्म्याच्या चाललेल्या कामावरती माती टाकतो. पौल तो शब्द वापरतो की बंधूंनो, बहिणींनो, पवित्र आत्म्याची आग विझवू नका. ज्यावेळेस मी मस्तकत्व, ज्यावेळेस मी मंडळीचं स्वायत्तता पालन करत नाही, त्या सेवकांनी लिहिलेलं आहे तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करता. म्हणजे देवविरोधी कुठलंही काम किंवा कुठली कृती मी करीन, व्यक्तिगत सामूहिकरित्या मी पवित्र आत्म्यावरती पाणी टाकलेलं आहे, आगीवरती पाणी टाकलेलं, म्हणजे त्याच्या पुढच्या प्रोसेसला मारून टाकलं. इतकी गंभीर गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची. तो पवित्र आत्मा आमचा चुकीचा शब्द त्याची आग विझवू शकतो. आमचा चुकीचा निर्णय त्याची आग विझवू शकतो. आमचं चुकीचं बोलणं, कृत्य त्याची आग विझवू शकतो. म्हणून पौल या ठिकाणी आठवण करतो की पवित्र आत्मा विझवू नका. आणि नंतर इफिसच्या 4थ्या अध्यायात तो म्हणतो की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खिन्न करणे म्हणजे काय? दुःखी करणे. आम्ही कधी दुःखी होतो बघा. एखादं लहान मूल खूप उत्साहामध्ये असतं, काम करत असतं, खेळताना, आणि अचानक आई त्याच्या हातातून खेळणं घेते आणि मग ते खूप निराश होतं आणि कोपऱ्यात बसतं.
तशाच प्रकारची प्रक्रिया किंवा पद्धतीमध्ये आम्ही अनेकदा पवित्र आत्म्याच्या उत्साहाला दुखी करतो. एखादं काम, एखादी सेवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात चाललेली आहे. आमचं काम, आमचं बोलणं, आमचं जीवन खिन्नता मारून टाकते. पवित्र आत्म्याचा उत्साह पूर्णपणे नष्ट करून टाकतो. बघा, पौल ज्यावेळेस सुवार्तेला निघाला, आधीच्या सफरीमध्ये मार्क होता. नंतर एका ठिकाणी एका वेळेस जाताना पौलाने विचारलं त्याला, अरे मार्का जायचं आपल्याला. तो मार्क आला नाही त्यावेळेस सुवार्ता. कदाचित तो घाबरला असावा त्यावेळेच्या सुवार्तेच्या जीवनात आलेल्या समस्यांना. नंतर पौलाने अतिशय गंभीर निर्णय घेतला. बर्नबासला म्हणलं की इथून पुढे त्याला घेऊ नकोस, आपण वेगळं जाऊ. का? तर कारण मागच्या वेळेस तो आला नाही. का आला नाही ते दिलं नाही त्या ठिकाणी. अभ्यासकांचं मत असं आहे की कदाचित सुवार्तेमधील समस्यांच्या भयामुळे तो आला नाही. तू अशा प्रवृत्तीने पवित्र आत्म्यावरती आग टाकू शकत नाहीस, टाकू नकोस. आणि म्हणून पौलाने त्याला बाजूला ठेवलं बरेच दिवस. आणि नंतर नंतर तो पत्रामध्ये लिहितो की जो मार्ग आला त्याच्याविषयी तुम्हाला आज्ञा मिळालेल्या आहेत, तर त्याला स्वीकारा. म्हणजे अतिशय गंभीर निर्णय घेणारा पौल होता. बघा, तो फक्त एका सफरीत आला नाही, त्याने अतिशय स्ट्रिक्ट निर्णय घेतला की त्याला पुढे घ्यायचं नाही. नैतिक उणीव काही नव्हती मग तसं बघायला गेलं मार्कामध्ये. चारित्र्यामध्ये काही उणीव नव्हती मार्काची. पवित्र आत्म्याला खिन्न केलंस, पवित्र आत्मा विझवलास, पाणी टाकलंस. इथून पुढे बर्नबास त्याला घ्यायचं नाही. आता असा निर्णय होतो का मंडळीमध्ये? आम्ही किती लोकांना खांद्यावर घेऊन जातो सुवार्तेला? बघा कोण कोण असतं त्याच्यात. सुवार्थ आहे ती, देवाचं काम आहे. ते काय वरड आहे का? चला गाडी आहे, गाडी केली, जाऊया आपण. जितक्या मेजॉरिटी सेवा चालतात, लोक या मुद्द्याकडे गंभीरपणे पाहत नाही. खूप दयाळू बनतात, खूप आदर्श बनतात सेवेमध्ये, खूप ब्रॉड माइंडेड, खूप लिबरल बनतात. म्हणजे त्यांना मंडळी शांत बसवायचे मागे, त्यांना बसण्याची ती योग्यता आहे. अशा सगळ्या अशा सगळ्या लोकांना घेऊन फिरतात सुवार्थ. कसं काय पवित्र आत्म्याचं काम मंडळीमध्ये चालत? ते आगीवरती पाणी टाकण्यासारखं आहे, माती टाकण्यासारखं आहे. आणि म्हणून हे व्यवस्था जर आम्ही जतन केली नाही, पवित्र आत्मा खिन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पवित्र आत्म्याची खिन्नता आम्हाला नुकसानदायी आहे. नंतर पवित्र आत्म्याच्या मुद्द्यामध्ये आणखीन एक मुद्दा पौल सांगतो की बघा इफिस 5:18 काय म्हणतो, आणि खिन्न करण्याचा संदेश दिल्यानंतर काय म्हणतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. ही आज्ञा आहे. आत्म्याच्या परिपूर्णतेकडे विश्वासणाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कॅरिस्मॅटिक मंडळ आत्म्याच्या परिपूर्णतेचा वेगळा अर्थ सांगतील. इमोशनल एक्सपिरियन्स वरती ते जोर देतात. तुम्ही पवित्र आत्म्याने भरलात, मग तुम्हाला काहीतरी इमोशनल एक्सपिरियन्स येणं आवश्यक आहे. पवित्र शास्त्र त्याविषयी काही सांगत नाही. प्रेषितांचे कृत्य 4थ्या अध्यायात आम्ही असं वाचतो की त्यांनी प्रार्थना केली, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, त्यांनी देवाचं गौरव केलं आणि मग जमीन हादरली. पवित्र आत्म्याने व्यक्ती परिपूर्ण झाल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट करतो तो देवाचं गौरव. कारण पवित्र आत्म्याचा उद्देशच, मिनिस्ट्रीच ती आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात, की देवाला प्रकट करणे, ख्रिस्ताला प्रकट करणे. त्याला काही कापरं भरत नाही, त्याला काही थंडी वाजत नाही. कॅरिस्मॅटिक मंडळातील लोकांनी ह्या गोष्टीला अतिशय वेगळं स्वरूप दिलेलं आहे.
काही मंडळांमध्ये तर काही मंडळांचे क्लिप आम्ही पाहतो, अतिशय भयंकर पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. गडबडा लोळतात, इथून धावत सुटतात, जॅकेट काढतात, फिरवतात, फेकतात. काय पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला आहे. बायबल कुठेच सांगत नाही. शांतपणे त्यांनी प्रार्थना केली, देवाचं गौरव केलं, जमीन हादरली, आत्म्याने परिपूर्ण झाले, सर्व आनंदित झाले. विश्वासनारायण आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. आम्ही प्रवासामध्ये असताना अनेकदा मोबाईलची बॅटरी चेक करतो की नाही. ट्रेन मध्ये ते सॉकेट दिसेल त्या ठिकाणी आपण लगेच चार्जर काढून चार्ज करण्याचा प्रयत्न. कधी आम्ही आमच्या आत्मिक जीवनाविषयी असं परीक्षण केलेलं आहे. काय माझी आत्मिक स्थिती आहे, पवित्र आत्म्याची काय अवस्था आहे. मला मार्किंग दिसतं मोबाईलमध्ये की बॅटरी 50% आहे, 15% आहे, चार्ज केली पाहिजे. 60% जरी आपण म्हणतो की चला पुढे कमी होईल, आताच करून घेऊया 40%. कधी आम्ही आमच्या जीवनाविषयी अशा प्रकारचं परीक्षण केलंय का? काय माझी अवस्था, गेल्या महिन्याभरामध्ये माझं आणि प्रभूचं नातं कसं होतं, गेल्या महिन्याभरामध्ये माझं मनन कसं होतं, माझं प्रार्थनामय जीवन कसं होतं, माझं व्यक्तिगत जीवनामध्ये माझं जीवन पावित्र्याने मी जगलो का, याचं परीक्षण आम्ही कधी केलेलं आहे. ते आहे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल. जर मी माझ्या मोबाईलची बॅटरी चेकच करणार नाही, मला कळणार नाही मोबाईलची बॅटरी किती राहिली, आणि मग पूर्ण डेड होऊ शकते मोबाईलची बॅटरी. पण मी चेक करतो, रोजची माझी सवय आहे. गाडीत बसल्यास बघतो बॅटरी कमी आहे, 30%, 40%. पण आमच्या आत्मिक जीवनाचा स्तर आम्ही तपासत नाही. ही सगळ्यात मोठी उणीव आमची आहे आमच्या जीवनामध्ये. आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाचा स्तर तपासणं आवश्यक आहे की मी माझं प्रार्थनामय जीवन ह्या महिन्यामध्ये कसं होतं, किती मार्क देईन मी 1 ते 10 पैकी, माझं मनन कसं होतं, किती मार्क देईन मी, माझं बोलणं, माझं संभाषण, माझं एकमेकांबरोबर कम्युनिकेशन कसं होतं, मंडळीची सहभागिता माझी कशी होती, मी एकांतात असताना माझं जीवन कसं होतं, मला कोण माझे आई वडील पाहत नाहीत, मंडळीतले बंधू पाहत नाहीत, त्यावेळेस माझं जीवन कसं होतं, माझे विचार कसे होते, ते चेक केलं आम्ही. पवित्र आत्म्याने आम्ही त्याच वेळेस भरू शकतो ज्या वेळेस आमच्यातील उणीव, आध्यात्मिक उणीव आम्हाला कळू शकते. प्रभू, माझी प्रार्थना जीवन माझं अतिशय कमकुवत होतं गेल्या दिवसांमध्ये. मी पश्चाताप करतो, येणाऱ्या आठवड्यामध्ये माझं प्रार्थनामय जीवन संपन्न व्हावं. पवित्र आत्म्याला आनंद होतो, परिपूर्ण करतो पवित्र. माझं मनन नीट नव्हतं, बराच वेळ सोशल मीडियावरती व्यस्त केला, मी बायबल वाचला नाही, मी अभ्यास केला नाही, वेळ असूनही मी काही गोष्टींचं चिंतन केलं नाही. मी क्षमा मागतो, येणाऱ्या दिवसामध्ये माझं मनन चांगलं व्हावं, मला वेळ देता यावा. ही पवित्र आत्म्याची परिपूर्णता आहे. मी गेल्या दिवसांमध्ये अशा ठिकाणी फिरलो, अशा लोकांमध्ये वावरलो की ज्यांचं प्रेम नाही ख्रिस्तावर, त्यांच्यामुळे माझ्या विचारांमध्ये देखील जगीतपणा आला. मी क्षमा मागते प्रभू. येतो कधी कधी आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, आम्ही कंपन्यांमध्ये काम करतो, बाहेर जॉब करतो, अशा समूहामध्ये आम्ही आमची इच्छा नसताना आम्ही ढकलले जातो. असे विचार, अशा गोष्टी आमच्या कानावरती पडतात. पण प्रभूकडे येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही प्रक्रिया आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनातील उणीवा मान्य करतो प्रभूकडे, ती पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेकडे चाललेला प्रवास आहे. पवित्र आत्मा तात्काळ आम्हाला परिपूर्ण करत जातो. ज्यावेळेस मी परिपूर्ण होत जातो, माझं प्रार्थनामय जीवन समृद्ध होतं, माझं मनन समृद्ध होतं, माझे विचार समृद्ध होतात. माझ्या एकांतामध्ये मी काय करावं, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीची जाणीव मला होते. मी वेळ इतर ठिकाणी घालवणार नाही, मी प्रभूच्या सेवाला, मंडळीच्या गोष्टींना वेळ देत जाईल. पवित्र आत्म्याची परिपूर्णतेचा परिणाम तो आहे. पवित्र आत्मा परिपूर्ण केल्यानंतर व्यक्तीला, त्या व्यक्तीचं देवाबरोबरील नातं सुनिश्चित करतो.
चांगलं बनवतो. एजंट आहे पवित्र आत्मा आमचं नातं नीट करणार. आणि म्हणून तिची पवित्र आत्म्याची परिपूर्णता आम्हाला आवश्यक असणं महत्वाचं आहे. एक वचन आपण वाचू. अजून पवित्र आत्मा काय काय करतो. योहान 5:24. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. हा, तो मरणातून जीवनात पार गेलेला. ज्या क्षणाला आमचं तारण होतं, पवित्र आत्मा पापाच्या प्रभावापासून आम्हाला दूर करतो. त्या क्षणापासून आम्ही पाप आणि मृत्यू याच्या बंधनातून सामर्थ्यापासून दूर होतो. एक चांगलं आणि नवीन परिवर्तन आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आणतो. त्याचं वचन, तिची साक्ष हे वचन आम्हाला देतं की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आणि जीवनातून मरणातून जीवनामध्ये पार जातो. दुसरी गोष्ट, देवाच्या नियमांचं पालन करण्यास पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. इफिस्कराचं पत्र 2 अध्याय 8 ते 10 वचन. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले आहे असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढळत्या बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. सत्कृत्य करावी म्हणून आमचं तारण झालेलं आहे. मुळामध्ये आम्ही चांगले करणारे नाही, कारण आमच्यामध्ये चांगलं असं काही नाही, परंतु देवाला संतोषकारक कामं आमच्या जीवनातून निघावी याकरता पवित्र आत्मा आम्हाला आतून बाहेरून तयार करतो. चांगली मोठी सेवा पवित्र आत्म्याची आमच्या जीवनात आहे. योहान 3:6 तिसरा मुद्दा. पवित्र आत्मा आम्हाला आमची आत्मिक ओळख देतो. आत्म्याने जन्मलेले आत्मा आहेत, देहाने जन्मलेले कोण आहेत? देह आहेत. तारणापूर्वी आम्ही देह होतो, शरीर, परंतु तारणाच्या नंतर पवित्र आत्म्याची वस्ती झाल्यामुळे आता प्रभू काय म्हणतो? जे आत्म्याने जन्मले ते कोण आहेत? आत्मा आहे. एक आत्मिक ओळख पवित्र आत्मा आम्हाला देतो. इब्रीचा 12वा अध्याय पहिले 2 वचन. दुसरं वचन. आपण एवढ्या मोठ्या साक्षात मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण हे सर्व भार सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. बस, आपण आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. सगळ्यात मोठी मिनिस्ट्री पवित्र आत्म्याची तीच आहे. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा ख्रिस्ताचं गौरव प्रकट करतो. देवाच्या वचनातून केवळ ख्रिस्ताचं सौंदर्य त्या व्यक्तीला दिसत जात. ख्रिस्ताकडे नेणारा पवित्र आत्मा. दुसरी गोष्ट, एजकेलचा 36वा अध्याय 27वा वचन. देवाच्या इच्छेकडे पवित्र आत्मा नेतो. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. काय बोलतो एजकेल? ज्यावेळेस माझा आत्मा तुमच्यामध्ये येईल, देव म्हणतो, त्यावेळेस तुम्ही माझे निर्णय पाळाल. देवाच्या इच्छेप्रमाणे चालवण्यास शिकवतो किंवा देवाच्या इच्छेकडे नेतो पवित्र आत्मा. ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्य 13व्या अध्यायामध्ये मंडळी प्रार्थना करीत आहे, मंडळींना पवित्र आत्म्याने इच्छा कळवली. काय कळवली? पौल आणि बर्नबास यांना माझ्या सेवेकरता काय करा? वेगळे करा. मंडळीला पवित्र आत्म्याने इच्छा कळवली. त्यानंतर प्रेषित 15 मध्ये धर्मसभा भरवली. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषितांनी काही व्यवस्था नव्याने ठेवली परराष्ट्रीयांकरता. तर देवाच्या इच्छांना पवित्र आत्मा त्याच्या संतांच्या द्वारा काय करतो? प्रकट करतो. 2 कोरिंथ 4 अध्याय. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा
बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. हा 4 ते 7 ते 12 वचनामध्ये पौल एक मुद्दा त्या ठिकाणी आम्हाला सांगतो की आमचं शरीर मातीचं आहे, परंतु आमचा अंतरात्मा कसा होत आहे, दिवसेंदिवस नवीन होत आहे. तर पवित्र आत्मा सेवेकरता लागणारं आंतरिक सामर्थ्य पुरवतो. आम्ही सेवा केवळ शरीराने करतो असं नाही. जर आमचा अंतरात्मा समृद्ध नसेल तर आम्ही कितीही तरुण असलो तरी आमचं शरीर सेवेकरता जाणार. सेवेकरता पवित्र आत्मा आम्हाला आंतरिकदृष्ट्या सक्षम करतो. रोमकराचं पत्र 8 अध्याय 26 ते 27 वचन. प्रार्थनेत मध्यस्थी करतो. त्याच्यात मी सांगितलं होतं हा मुद्दा, प्रार्थनेत मध्यस्थी करणे म्हणजे कसं. लहान मुलांना आम्ही ABCD शिकवतो गिरवण्याकरता. लहान मुलांच्या हाताला बॅलन्स नसतो, त्यांना दिलेलं असतं हा A आहे ना, हा B आहे, ह्याला काय कर गिरव. पण त्यांचा पेन कुठे जातो, असं गिरवणार, असं कुठे असं जाणार, B असं होणार. मग आई काय करते, आई मुलाच्या हाताला पकडते आणि मग ती A वरनं B वरून क म्हणजे अक्षरांवरनं ती बरोबर गिरवते. आता मुलाचा हात काय होत नाही, इम्बॅलन्स होत नाही. का? कोणी पकडलाय? आईने पकडलाय. का सक्षम हाताने बाळाच्या हाताला पकडलेला आहे. तर आईने मुलाचा हात पकडून अक्षरावरनं गिरवणं हे आईने मुलाकरता केलेली मध्यस्थी आहे. समजते? त्या मध्यस्थीमुळे मूल काय करत आहे, A गिरवत आहे, B गिरवत. त्याच्यामुळे लायकी नाही मुलांना पेन पकडण्याची, शक्ती नाही, त्याला कळत पण नाही काय करायचं. पण कोणी पकडलाय हात, आईने पकडला, आणि त्यामुळे मूल गिरवत आहे. पौल तीच गोष्ट सांगतो की ज्यावेळेस विश्वासणारे प्रार्थना करायला जातात, विश्वासणारे मुळात दैहिक आहेत. विश्वासणारे मुळात कसे आहेत, स्वार्थी आहेत. विश्वासणारे मुळात स्वतःच पाहणारे आहेत, अप्पलपोटी आहेत, आपला विचार करणारे आहेत. म्हणून ज्यावेळेस ते प्रार्थनेमध्ये बसतील, भले तारण झालेलं आहे त्यांचं, प्रार्थना करायला जातील त्यावेळेस विचार कुठला येईल, पहिला स्वतःविषयीचा आहे, स्वतःच्या गोष्टींचा येईल, देहाच्या गोष्टींचा येईल, डोळ्यांच्या वासनांचा आहे. म्हणजे प्रार्थना करताना, प्रार्थना ही अतिशय आत्मिक प्रक्रिया, आत्म्याच्या प्रेरणेने करणं आवश्यक आहे. परंतु आमचा स्वभाव मुळात दैहिक असल्यामुळे आमची प्रार्थना ही दैहिक होऊ शकते. मग पौल लिहितो की यथायोग्य प्रार्थना कशा करता करावी हे अनिर्वाच्य कणण्याने कोण सांगतं, पवित्र आत्मा सांगतो. म्हणजे पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये मध्यस्थी करतो वेगवेगळ्या प्रकारे. ह्या गोष्टींकरता प्रार्थना कर, ह्या गोष्टींकरता मागणी कर. अशा काही गंभीर गोष्टी वेगाने आमच्या समोर आणतो, त्या गोष्टींकरता प्रार्थना करायला लावतो. तर पवित्र आत्म्याचं हे जी इंटरफिअरन्स आहे प्रार्थनेमध्ये आमच्या, पौल त्याला मध्यस्थी म्हणतो. ही पौलाची मध्यस्थी आहे. जशी आईचं इंटरफिअरन्स आहे त्या मुलाच्या गिरवण्यामध्ये, पकडला हात आणि गिरवते. जर ती हात काढते तो मुलगा गिरवू शकणार नाही. जर पवित्र आत्म्याने मध्यस्थी करायचं नाकारलं तर आमच्या प्रार्थना केवळ दैहिक होते, स्वार्थी होती, अप्पलपोटी होती. तर पवित्र आत्म्याची मिनिस्ट्री अतिशय गंभीर मंडळीमध्ये आहे, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 14, योहान 16, योहान 15, 14, 15, 16 यामध्ये पवित्र आत्म्याच्या सेवाविषयी वारंवार लिहिलेला आहे. त्याला कैवारी म्हटलं, आमच्या बरोबर चालणारा म्हटलं. कैवारीचा अर्थ आहे तू आमच्या बरोबर चालतो, तो माझं गौरव करतो, तुम्ही विसरलेल्या गोष्टी मला आठवून देतो, तो आनंद करतो, तो मला प्रकट करतो. तर हा पवित्र आत्मा तारणाच्या वेळेस आम्हाला देण्यात आलेला आहे. शिक्का मारलाय मुक्तीच्या समयापर्यंत. पवित्र आत्म्याची उपस्थिती दाखवते की आम्ही देवाचे मूल आहोत. अब्बा आणि बापा अशी हाक मारणारा दत्तकत्वाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. त्याच्या उपस्थितीमुळे मी स्वर्गीय देवाला हे पित्या, हे बापा म्हणून मी काय करतो,
हाक मारू शकतो. या ठिकाणी असं कोणी आहे का ज्याने अद्याप प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही? त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती नाही. पवित्र आत्म्याची उपस्थिती नसल्यामुळे अशा अनेक अनुग्रहांपासून ते दूर राहणार आहे. देवाची सगळ्यात सुंदर भेट आहे पवित्र आत्मा. ज्यावेळेस पापी व्यक्ती प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारतो, पापांचा पश्चाताप करतो, प्रभूला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो, त्या क्षणाला पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या अंतःकरणात वस्ती करतो आणि मग जे काय गोष्टी आम्ही आता शिकलो त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनात त्याला अनुभवास येतात. पवित्र आत्म्याने पूर्ण होण्याकरता तुमचं आणि माझं पाचारण आहे. मी या ठिकाणी थांबतो. आम्ही 5 पर्यंत मुद्दे पाहिलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण स्थानिक मंडळीच्या व्याख्या पाहिली, मंडळीमधील संप्रदाय पाहिले, मंडळीच्या जबाबदाऱ्या पाहिल्या, मंडळीची स्वायत्तता पाहिली. त्याच्यानंतर ख्रिस्ताच्या मस्तकत्वामध्ये देखील आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना पाहिलं. बहिणींचं आच्छादन, बहिणींचं शांत राहणे, बहिणींची वेशभूषा, त्याचबरोबर बहिणींना त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता यावं याकरता बंधुजनांनी केलेलं सहकार्य हे देखील मस्तकत्वामध्ये सम्मिलित होतं. आम्ही या दिवसामध्ये आम्ही आमच्या मंडळीतल्या बहिणींना, घरच्या बहिणींना त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता सहकार्य करणं आवश्यक आहे. नंतर मंडळीतील पवित्र आत्म्याविषयी आपण काही गोष्टी पाहिल्या. पवित्र आत्मा विझवणे, पवित्र आत्मा खिन्न करणे आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आणि पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेच्या द्वारा आमच्या जीवनात आलेल्या परिणामांविषयी आपण चर्चा केली. दुसऱ्या नंतर सत्रामध्ये आपण शेवटचा 6वा धडा शिकणार आहोत, मंडळीची शिस्त.